हाय गाईज कसे आहात तुम्ही सगळे मित्रांनो. तर या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नाशिक म्हणजे मध्य महाराष्ट्रात खूप जोरदार असा पाऊस चालू आहे. खाली वाहणारं पाणी, वरतून जे पाणी, मुसळधार पाऊस चालू आहे आणि वाऱ्या वादळामुळे झाडांच्या फांद्या आणि झाडे सुद्धा पडण्याच्या शक्यता आहेत. फांद्याही खूप साऱ्या मोडलेल्या आहेत गाईस. तर मागच्या 2-4 दिवसात खूपशा फांद्या आणि झाडं झुडपं पडलेले होते इथं, तर ते लेटेस्ट आत्ताच काढले होते आणि परत असा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. तुम्ही बघूच शकता हा पाऊस. ही नाशिकची आहे, ही समोरची जी साईट आहे ना, ही सगळी ती पांडवलेणी साईट आहे. पांडवलेणीवरून हा पावसाचा नजारा घ्यायला खूप मजा येतो. पण आपण गेलो असतो, मी ट्रेकिंगचा ब्लॉगही शूट केला असता, पण ह्या मुसळधार पावसात जायचं म्हणजे कठीण आहे खूप. आपण याच्या आधी गेलो असतो, जर नंतर पाऊस आला असतं तर काही शक्यता होत्या आपल्याला बनवायला. पण तुम्ही समोरचा ड्यू फॉग तो बघू शकता की किती जोरदार पाऊस इथे चालू आहे. तर सगळ्यांना मनापासून विनंती आहे, तुम्ही आपापल्या घरातच राहा. अशा पावसाच्या शक्यतो तुम्ही कुठे घराबाहेर निघू नका. सावधानीने आणि जपून राहा जरा. अशा पावसात काही पण घडू शकतं, त्यामुळे आपापल्या घरात तुम्ही सतर्क राहा. आणि जे पण महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जी मीडिया देते त्यांचं पालन करा आणि आपल्या घरात सुरक्षित राहा. आम्ही आमच्या घराच्या सगळ्या दारा खिडक्या लावलेत, फक्त हा एकच दरवाजा उघडा ठेवला आहे कारण पाऊस जरा क्रॉस डिरेक्शनमध्ये आहे, त्यामुळे इकडे येत नाही आहे. आणि मी तुम्हाला जरा झूम इन व्ह्यू दाखवतो, तुम्ही हे बघू शकता. हा ड्यू समोरचा तुम्हाला दिसत असेल. आणि ही पांडवलेणीची साईड तुम्ही बघू शकता, तिकडे ढग पण खूप भरलेले आहेत गाईस. ही बघा, ही पांडवलेणीची साईड ती खूप भरलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप वारा वादळी सारखा पाऊस चालू आहे. तर विनंती आहे तुम्हाला मनापासून, तुम्ही आपापल्या घरातच थांबा आणि सुरक्षित राहा, काळजी घ्या. शक्यतो या पावसाच्या वातावरणात कुठेच बाहेर निघू नका. मला हा ब्लॉग बाहेरून शूट करायचा होता, पण मी म्हटलं आता नको, या पावसात घराबाहेर नकोच जायला. तर आजचा ब्लॉग इतकाच गाईज. थँक्यू. असेच नवीन नवीन कंटेंट आणि ब्लॉग येत राहतील. तुमच्या सपोर्टसाठी थँक्यू. असाच सपोर्ट करत राहा आम्हाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय बाय.